कधी झालंय का असं की आपण खूप काही बोलतो पण समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत ते पोहोचतच नाही? आज आपण चांगल्या संवादाची काही रहस्य उलगडणार आहोत. आपल्या स्रोत साहित्यातून अशा 3 मूलभूत चाव्या पाहूया ज्या नाती अधिक घट्ट करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. बरं, संवाद साधताना कधीकधी बोलणं अचानक का थांबतं किंवा गैरसमज का होतात? अनेकदा यामागे खूप छोट्या छोट्या चुका असतात. ही समस्या नेमकी आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी आपण टीनाची एक गोष्ट पाहूया. तिचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना नक्कीच आपल्यासा वाटेल. तर ही आहे टीना आणि तिचा अनुभव कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखीचा वाटेल. एका डेटवर तिला संवादातली एक मोठी अडचण जाणवली. ती म्हणजे तिचं ऐकून घेण्याऐवजी समोरची व्यक्ती फक्त स्वतःच्याच अनुभवांबद्दल बोलत होती, जणू काही तिथे नव्हतीच. आणि टीनानं वापरलेली ही उपमा किती अचूक आहे बघा. संवाद हा संवाद न राहता एक स्पर्धा बनला होता, जिथे दोघंही फक्त आपला मुद्दा मांडण्यासाठी जणू काही माईक हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. यातनं तिची होणारी घुसमट आणि निराशा अगदी स्पष्ट दिसते. आता टीनाचा अनुभव ऐकून कदाचित असं वाटेल की ही खूप मोठी समस्या आहे आणि यातून मार्ग काढणं अवघड असेल. पण गंमत म्हणजे यावरचा उपाय आश्चर्यकारकपणे अगदी सोपा आहे. आपल्याला फक्त 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचंय. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे, पहिली, समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं. दुसरी, त्यांना भावनिक सुरक्षिततेचं आश्वासन देणं. आणि तिसरी म्हणजे त्यांचं मनापासून कौतुक करणं. याच 3 चाव्यांवर आपलं आजचं विश्लेषण आधारलेलं आहे. चला, प्रत्येक चावीला जरा जवळून पाहूया. तर नात्याची पहिली आणि सर्वात महत्वाची किल्ली आहे ऐकण्याची शक्ती. आणि हे फक्त शांत बसून ऐकण्यापुरतं मर्यादित नाही. हे एक सक्रिय कौशल्य आहे जिथे आपण आपलं पूर्ण लक्ष समोरच्या व्यक्तीवर केंद्रित करतो. म्हणजे सक्रियपणे ऐकणं म्हणजे नेमकं काय? याचा सरळ अर्थ आहे की समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे केवळ ऐकणं नाही, तर त्यांच्या भावना आणि शब्दांमागचा अर्थ समजून घेणं. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण त्यांना हे दाखवून देतो की त्यांचं म्हणणं आपल्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे. आणि ही एक अत्यंत प्रभावी टिप आहे. जेव्हा आपण कोणाचं बोलणं मनापासून ऐकतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांना सांगत असतो की तुम्ही महत्त्वाचे आहात, तुमचं मत इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीला असं वाटतं तेव्हाच खऱ्या अर्थाने संवादाचा पूल बांधला जातो. आता वळूयात दुसऱ्या किल्लीकडे, आश्वासनाची गरज. जेव्हा आपण नीट ऐकायला लागतो तेव्हा आपण आपोआप एक सुरक्षित वातावरण तयार करायला सुरुवात करतो. आश्वासन म्हणजे शब्दांपेक्षा खूप जास्त आहे, ही एक भावना आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आश्वासन म्हणजे भावनिक सुरक्षितता. म्हणजे समोरच्या व्यक्तीला हा विश्वास वाटणं की मी या व्यक्तीसमोर माझं मनातलं काहीही बोलू शकते किंवा शकतो आणि त्यावर कोणतीही विचित्र किंवा टोकाची प्रतिक्रिया येणार नाही. आपलं स्रोतसाहित्य सांगतं की हे आश्वासन 3 स्तंभांवर उभं आहे. पहिलं म्हणजे समंजसपणा, म्हणजेच मतभेद झाले तरी त्यावर शांतपणे बोलता येणं. दुसरं संवेदनशीलता, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि वेगळेपण समजून घेणं. आणि तिसरं आधार देणारा स्वभाव, म्हणजे कठीण काळात मी आहे हा विश्वास देता येणं. बरं, एकदा ऐकण्याने आणि आश्वासनाने एक सुरक्षित जागा तयार झाली की तिसरी किल्ली आणखी प्रभावी ठरते. ती म्हणजे कौतुकाची कला. हो, ही एक कलाच आहे, कारण योग्य शब्द योग्य वेळी आणि योग्य भावनेने बोलणं खरंच महत्वाचं आहे. इथे खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक सांगितला आहे. स्रोत साहित्य असं म्हणतं की पुरुषांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक आवडतं, तर स्त्रियांना केलेलं कौतुक हे त्यांच्या कामापेक्षा किंवा वस्तूंपेक्षा जास्त वैयक्तिक, म्हणजे त्यांच्या स्वभावावर किंवा थेट त्यांच्या अस्तित्वावर केंद्रित असलेलं जास्त भावतं. ही किलर टिप बरोबर त्याच मुद्द्यावर बोट ठेवते. कौतुकाचं केंद्रबिंदू वस्तूंवरून किंवा कृतींवरून हटवून थेट त्या व्यक्तीवर आणणं महत्वाचं आहे. यानेच त्यांना खरंखुरं मौल्यवान वाटतं. हे उदाहरण बघा ना, फरक लगेच लक्षात येईल. हा ड्रेस छान आहे, यामध्ये कौतुक ड्रेसचं आहे. पण तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस, यात कौतुक त्या व्यक्तीचं आहे. हा छोटासा बदल त्या कौतुकाचा प्रभाव कित्येक पटीने वाढवतो. एक कौतुक विसरून जाण्यासारखं आहे, तर दुसरं नक्कीच लक्षात राहणारं आहे. या टेबलमध्ये हाच फरक आणखी स्पष्ट होतो. डावीकडची वाक्य वस्तूंवर किंवा परिस्थितीवर आहेत, पण उजवीकडची वाक्य पहा. उदाहरणार्थ, सर्व काही चांगलं झालं असं म्हणण्याऐवजी तू खूप धैर्य दाखवलंस, हे कौतुक थेट त्या व्यक्तीच्या आंतरिक गुणांचं आहे, जे जास्त प्रभावी ठरतं.
तर आपण या 3 वेगवेगळ्या किल्ल्या पाहिल्या: ऐकणं, आश्वासन आणि कौतुक. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या तिन्ही किल्ल्या स्वतंत्र नाहीत. त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि एकत्र मिळूनच उत्तम नात्याचा दरवाजा उघडतात. हे चक्र कसं काम करतं बघा. जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटतं, म्हणजे आश्वासन मिळतं. ह्या सुरक्षित वातावरणात ते अधिक मोकळेपणाने बोलतात. आणि मग जेव्हा आपण त्यांचं मनापासून कौतुक करतो तेव्हा त्या कौतुकाचा परिणाम अधिक खोलवर होतो. ह्या तिन्ही गोष्टी मिळून एका खऱ्या आणि मजबूत नात्याचा पाया रचतात. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न: या सगळ्या टिप्स आणि तंत्रानंतर खरंच उत्तम संवाद साधणं हे नियमांनी शिकण्याचं शास्त्र आहे, की ती एक कला आहे जी अनुभवातून आणि मनापासून समजून घेतल्यावरच साधता येते? याचा विचार नक्की करा.